और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर महापालिकेच्या पॅनल 8D मधून भाजपाची उमेदवारी भरलेले भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी 1990च्या काळात अनधिकृत इमारत उभारली असल्याचा दावा करत शिवसेनेचे उमेदवार सेंटी रमेश राव यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे दावा दाखल केला होता। आज उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 8D मध्ये उमेदवार ब्रह्मेश सोडबत्तीनी यांनी भाजपाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री वधारिया यांच्या फॉर्मवर आक्षेप घेतला होता। तो आक्षेप असा होता की श्री राजेश वधारिया हे या शहरातील इलिगल कन्स्ट्रक्शन्स मध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि त्यांनी 1996 साली एक कन्स्ट्रक्ट केलेली बिल्डिंग राकेश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ह्या सोसायटीच्या विरोधात महापालिकेने त्याला नोटीस दिली होती की त्यांनी बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे। हे बेकायदेशीर बांधकाम केल्यामुळे त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। त्यात पण हायकोर्टाने त्यांच्या विरुद्ध आदेश दिला होता। याने प्रूव्ह होतं की राजेश वधारिया यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं होतं असं ब्रह्मेश जींचं म्हणणं होतं। त्या अनुषंगाने आम्ही त्यावर आक्षेप घेतला। ब्रह्मेशजींचं असं म्हणणं होतं की कन्स्ट्रक्शन इलिगल आहे आणि महानगरपालिकेच्या इलेक्शन ऍक्ट मध्ये सेक्शन 10(1)D मध्ये जोही कोणी व्यक्ती इलिगल बांधकाम, डेफिनेशन अशी त्या सेक्शनची, सेक्शन 10(1)D सांगतो की असा कोणी उमेदवार जो स्वतः त्याच्या घरातली लोक, रिटायर्ड लोक, तो स्वतः प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणत्याही इलिगल बांधकामात इन्व्हॉल्व आहे तो महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून निवडून येण्यास अपात्र ठरतो। ब्रह्मेशजींनी घेतलेल्या ऑब्जेक्शन प्रमाणे आज निवडणूक अधिकारी 3 यांनी त्यांच्या समोर 4 वाजेला हिअरिंग ठेवली होती। त्यात वधारिया यांचे वकील व ब्रह्मेशजींतर्फे आम्ही युक्तिवाद मांडला आणि युक्तिवादामध्ये कसं त्यांनी इलिगल कन्स्ट्रक्शन केलं आहे त्याबाबत आम्ही मेहरबान साहेबांना सांगितलं। त्या व्यतिरिक्त आम्ही मेहरबान साहेबांना असं सुद्धा निदर्शनास आणून दिलं की ह्या सेक्शन 10(1)D चे स्पिरिट काय आहे। कोणताही कायदा जेव्हा बनतो त्या कायद्यामागे त्याच्या प्रोव्हिजन पेक्षा त्याचं स्पिरिट बघितलं जातं की हा कायदा अंमलात का आला, ही प्रोव्हिजन काय टाकण्यात आली। ही प्रोव्हिजन ह्या कायद्यात यासाठी टाकण्यात आली आहे की कोणी नगरसेवक बनल्यानंतर इलिगल बांधकामांना त्यांनी वाढ देण्यात येऊ नये। आपलं उल्हासनगर शहर त्यासाठी फेमस आहे, इथले बरीच सारी बांधकामं इलिगल आहेत, तर त्याला प्रोत्साहन न मिळू त्यासाठी ही प्रोव्हिजन टाकण्यात आली आहे। त्याप्रमाणे आणि ब्रह्मेशजींच्या सांगण्याप्रमाणे आज आम्ही इथे हरकत घेतलेली आहे आणि आज सगळे युक्तिवाद ऐकल्यानंतर मेहरबान निवडणूक अधिकारी 3 यांनी सदर बाबीवर आदेशासाठी प्रकरण ठेवलेलं आहे। त्याचा आदेश उद्या होणार आहे। आपके फॉर्म के ऊपर ऑब्जेक्शन दिया, आपका क्या कहना है? उस ऑब्जेक्शन पे हमारी वकील और उनके वकील के तरफ से आर्ग्यूमेंट हुई है। वीना ज्ञानचंदानी मेरी एडवोकेट थी, उनके वकील का तो नाम मुझे मालूम नहीं है। दोनों ने आर्ग्यूमेंट किया है और निवडणूक निर्णय अधिकारी ने अपना निर्णय रिजर्व कर दिया है। वो कभी भी ऑर्डर करेंगे, ये उनके ऊपर है। यानी उनका ऑब्जेक्शन क्या है जो आपको तो मालूम पड़ा होगा? उनका ऑब्जेक्शन यही है कि मैंने इलीगल कंस्ट्रक्शन किया है। तो हमने उन्हें बताया कि मैंने कभी भी कोई भी इलीगल कंस्ट्रक्शन नहीं किया है और मेरे हिसाब से ये झूठे आरोप है। ऐसे आरोप कालानी परिवार के तरफ से, उनके लोगों की तरफ से मेरे ऊपर पहले भी लगाए गए हैं, इलीगल कंस्ट्रक्शन वगैरह वगैरह, क्योंकि उनको मेरा जो नाम है, जो नाम पब्लिक में बढ़ रहा है, मेरी पॉपुलैरिटी जो बढ़ रही है, उनसे उनको तकलीफ हो रही है। दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा निर्णय राखून ठेवलाय। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।